नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे 19 एप्रिल 2026 रविवार रोजी येणाऱ्या अक्षय तृतीयेविषयी. आता या दिवशी आपण असे कोणकोणते उपाय करावे, त्याच पद्धतीने कोणकोणते असे कार्य करावे जेणेकरून आपल्याला असंख्य लक्ष्मी अशी प्राप्त होईल. त्याच पद्धतीने आयु, आरोग्य आणि ऐश्वर्याची सुद्धा आपल्याला प्राप्ती होईल. तर जाणून घेऊयात ते सर्व उपाय. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया ही सकाळी 10:49 सुरू होत आहे. त्या कारणास्तव तुम्हाला जे पण काही देवपूजा किंवा इतर काही शुभकर्म करायचे असतील ते या वेळानंतरच करायचे आहेत. जो काही रुद्राभिषेक, श्रीसुक्ताचा पाठ किंवा इतरही जे काही आता तुम्ही उपाय करणार आहात त्या उपायांचा शुभ काळ असा की सकाळी 10:49 पासून ते 12:21 तुम्हाला हा जो काही शुभ काळ आहे, अमृत काळ आहे, या अमृत काळामध्ये अमृताचं सेवन करायचंय. म्हणजेच अमृतमय जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत आणि असंख्य पुण्य हे आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे. तुम्ही जे पण काही सोनं किंवा चांदी खरेदी करणार आहात, जर का सोनं किंवा चांदी जमत नसेल तर एखादं दुसरं धातू खरेदी करणार असाल तर त्याचाच जो काही शुभ काळ आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 पासून सुरू होऊन ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत म्हणजेच 7:30 असणार आहे. त्या कारणास्तव तुम्हाला जेवढी पण काही खरेदी करायची आहे ते सर्व ह्या काळामध्ये तुम्हाला करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली, विष्णू अष्टोत्तर शतनामावली तसेच भगवान शिवांकरता तुम्ही रुद्राभिषेक, पितरांकरता पितृतर्पण इत्यादी करू शकता. मात्र या वेळेमध्ये जर का तुम्हाला धनप्राप्ती करायची असेल तर त्याकरता तुम्ही भगवान शिवांचा मधाने किंवा उसाच्या रसाने रुद्राभिषेक करा. तुम्हाला अतिशय जलद फल प्राप्त होईल. या काळामध्ये तुम्हाला लक्ष्मी यंत्र, त्याच पद्धतीने इतर जेवढे पण काही यंत्र आहेत त्यांची सिद्धी करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर का गुरुमंत्र देण्यात आला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करायचा आहे. या काळामध्ये तुम्ही स्तोत्र कोणकोणते पठण करावे किंवा श्रवण करावे हे या ठिकाणी सांगतो. धनप्राप्तीसाठी तुम्हाला लक्ष्मी हृदयम स्तोत्र, लक्ष्मी अष्टकम, अष्टलक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र इत्यादींचे पठण किंवा श्रवण करायचं आहे. त्याच पद्धतीने सांपुटिक श्रीसुक्ताचं जर का तुम्ही पठण किंवा श्रवण करू शकलात तर अतिउत्तम. जे काही श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरती उसाच्या रसाचा किंवा डाळिंबाच्या रसाचा अभिषेक करता तुम्हाला अतिशय जलद आणि उत्तम फळाची प्राप्ती होईल. त्याच पद्धतीने तुम्ही भगवान शिवांना डाळिंबाच्या रसाचा किंवा उसाच्या रसाचा अभिषेक केलात तर तुम्हाला आरोग्य आणि धन या दोन्हीचीही प्राप्ती होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्थातच सोन्याचे जे काही भाव आहेत ते आकाशाला भिडलेले असतात. त्या कारणास्तव तुम्ही चांदीची खरेदी करू शकता. तेही जमलं नाही तर तुम्ही तांब किंवा पितळ इत्यादी गोष्टींचे खरेदी करू शकता किंवा नवीन एखादी वस्तू खरेदी करून घरामध्ये आणू शकता. तेही जमलं नाही तर बाहेरून धने जे असतात ते धने आणायचे आहेत. त्यांचं घरामध्ये पूजन करून आणि ते तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला असंख्य लक्ष्मीची प्राप्ती होईल. यंत्र सिद्ध करून किंवा कुबेर यंत्राचा योग्य पद्धतीने अभिषेक करून आणि घराच्या उत्तर भिंतीवरती ते कुबेर यंत्र स्थापित करा. 11 पिवळ्या कवड्या घ्या, त्यांना अभिषेक वगैरे घाला. त्याच पद्धतीने त्यांच्या समोर संक्षिप्त श्रीसुक्त किंवा सांपुटिक श्रीसुक्त, श्रीसुक्त इत्यादींचं पठण करा. तेही जमलं नाही तर श्रीम लक्ष्मी नमः या मंत्राचं उच्चारण करून त्या कवड्या सिद्ध करा. त्या कवड्यांना पिवळ्या कपड्यामध्ये गुंढाळून आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवा जेणेकरून तुमचे जे काही धन आहे त्याचं रक्षण होईल. त्याच पद्धतीने जर का तुमचा व्यवसाय चालत नाहीये, त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाहीये, अलक्ष्मी भरपूर नांदायला लागली आहे तर अशा वेळेला 11 गोमती चक्र किंवा 7 गोमती चक्र घ्या. ते गोमती चक्र घेऊन त्यांना सुद्धा सिद्ध करायचं आहे. दुधाचा अभिषेक घालायचा आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला भगवान शिवांच्या किंवा माता लक्ष्मींच्या मंत्राचा जप करायचा आहे. ते जे काही गोमती चक्र आहेत ते एका पिवळ्या कपड्यामध्ये गुंढाळायचे आहेत किंवा लाल कपड्यामध्ये गुंढाळायचे आहेत आणि ते तिजोरीत किंवा तुमच्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या गल्ल्यामध्ये लक्ष्मी असंख्य पद्धतीने नांदत राहील. या काळामध्ये तुम्हाला गोळाचं दान करायचं आहे, तुम्हाला अन्नाचं, पाण्याचं दान करायचं आहे. जमलंच
तर तुम्ही रविवारचे जे काही उपाय आहेत, रवी ग्रहाचे म्हणजे सूर्यग्रहाचे जे काही उपाय आहेत, ते तुम्ही करा. कारण अक्षय तृतीया आणि रविवार यांचा या ठिकाणी मेळ झालेला आहे. रवी म्हणजे सूर्य हा यश आणि विजय देणारा आहे. त्या कारणास्तव जर का तुम्ही ह्या दिवशी रवीचे उपाय केले म्हणजे सूर्याचे जर का उपाय केले, तर अर्थातच तुम्हाला भरपूर लाभ प्राप्त होईल. म्हणजेच काय, तर तुम्हाला यश विजयाची सुद्धा प्राप्ती होईल. ज्यांना सरकारी नोकरी लागत नाहीये, त्यांना सुद्धा त्याचे योग येण्याची शक्यता वाढेल. घरामध्ये जर का तुम्हाला नकारात्मक गोष्टी जास्त वाटत असतील, की घरामध्ये खूपच जास्त नकारात्मक ऊर्जा वाढली आहे, तर जो समुद्री मीठ जे असतं ते पाण्यामध्ये मिसळायचं आहे. थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. त्या पाण्याने संपूर्ण घर पुसून घ्यायचं आहे. आपल्या उंबरठ्याला हळद आणि गोमूत्र यांनी लेपन करायचं आहे. उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या दाराला आंब्याचं किंवा अशोकाचं तोरण लावायचं आहे. जर का तुम्हाला आंबा आणि अशोक या दोन्हीपैकी एकच काहीतरी प्राप्त झालं, तर तुम्ही त्याचंही तोरण लावू शकता आणि दोन्ही प्राप्त झाले तर दोन्हीचं लावा. जर का जास्त प्रमाणात प्राप्त नाही झाले जे काही पानं असतील ते, तर तुम्ही त्याचे जे काही डहाळ आहेत, ते दोन्ही दरवाजांना किंवा एका बाजूने एक आणि एका बाजूने एक अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. या काळामध्ये तुम्हाला अक्षय तृतीयाचं जे काही प्रमुख अन्न आहे म्हणजेच की सातू. तर हे जे काही सातू आहे, या सातूंपासून तयार होणारे पदार्थ हे भगवानांना अर्पण करायचे. जेवढे पण काही भगवंत तुमच्या घरामध्ये वास करतायत त्या सर्वांना सातूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याच पद्धतीने तुळशीचं पूजन करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्या वेळेला सूर्य अस्त होत आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला माता तुलसीचं पूजन करायचं आहे. त्याच पद्धतीने जमलंसं गोडाधोडाचं नैवेद्य घरामध्ये करायचं आहे. सर्वांनी तोंड गोड करायचं आहे. या काळामध्ये काळे, राखाडी, डार्क निळे रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करता तुम्हाला अतिशय जलद आणि उत्तम फल प्राप्त होईल. लाल रंगाचे कपडे तुमचे सर्व काही संरक्षण करणारे कपडे असतील. त्यामुळे तुम्ही या रंगाचे कपडे या काळामध्ये परिधान करू शकता. त्याच पद्धतीने जमलंच तर मीठ, त्याच पद्धतीने मसाले आणि इतरही काही तामस गोष्टी आहेत त्यांचं सेवन करायचं नाहीये. ते टाळायचं आहे. मांसाहार, मदिरापान करायचं नाहीये. तसंच तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की तुम्ही शांत राहाल. कोणत्याही प्रकारे चिडचिड, झिगझिग, भांडण करणार नाहीये. लोन घेणार नाहीये किंवा कोणतंही जे काही कर्ज आहे किंवा लोन आहे ते परतफेड करणार नाही किंवा फेडणार नाही आहात. ठीक आहे. कोणत्याही प्रकारे आपल्या घरातील सोनं घराच्या बाहेर न्यायचं नाहीये. उलट घराच्या आतमध्ये सोनं आणायचं आहे. तर प्रयत्न करा आणि जमलंच तर खर्चही करू नका. जे काही पैसे असतील तेही खर्च करू नका. जर का पैसे आणता येत असतील एटीएम मधनं काढून, तर ते एटीएम मधनं पैसे काढून आणा घरामध्ये. कारण ऑनलाईन जे तुमच्या मोबाईलला आहे, ती काही तुमची खरी लक्ष्मी नाहीये. खरी लक्ष्मी जी आहे ती प्रॉपरली द्रव्य म्हणजे जो काही पैसा आहे, जो हातामध्ये आपल्याला फील होतो, तोच खरा पैसा. म्हणून एटीएम मधनं जर का तुम्हाला काढून आणता आले, बँकेतनं काढून आणता आले, तर ते पैसे काढून आणा. त्याचं देखील देवाच्या समोर पूजन करा. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. जर का तुम्हाला कोणती शंका कुशंका असेल तर चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आपण पुढील व्हिडिओ नक्की त्या विषयावरती आणू. तोपर्यंत हरिओम. नमस्कार. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शनच्या संपूर्ण टीम कडून व माझ्याकडून तुम्हा सर्वांना व तुमच्या सर्व परिवाराला, कुटुंबियांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची जी काही अक्षय तृतीया आहे, हे जे काही वर्ष आहे, हे भरभराटीचं जावो. त्याच पद्धतीने धनधान्यांनी विपुल भरून जावो, अक्षय राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हरिओम.